3000 असतील ते. हे नंद्याचं 1500 घे. आणि मॅन ऑफ द मॅच नंदूचं 1500 आणि ते हे 1500 आदित्य. आदित्यचं आणि हे 500 अजून कोणाचं तरी आहेत ना. नंदू भाई असते. हा नंदूचेच असतील. 2000 नंदूचे. 2000 मी अनाउन्समेंट रोकडा गेला 2000 नंदूचा घे पहिला तो. चला मी वळतो प्लेअर ऑफ द मॅच कडे, मॅन ऑफ द मॅच कडे. आणि सर्वप्रथम आम्ही नाही म्हणत नाही. 5 विकेट घेतल्यात आणि खऱ्या अर्थाने आयुष्यामधील एक बेस्ट मोमेंट असेल. बघा सारांश करता 2500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2500 रुपये सारांश करतायत. सारांश आपण या आपल्या करता 2500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सारांश स्पोर्ट्स त्यांच्या नावाने तो संघ खेळतोय. सारांश याच्याकरता आपण कॅश प्राइज बघतोय. अजितदादा पाटील आणि पंकजदादा पाटील यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज होतं. एकदा जोरदार टाळ्या सारांश करता. टाळ्या वाजण्यामध्ये थोडीशी कमी ठेवू नका. त्याचबरोबर हर्ष आपण देखील या आपल्याकरता देखील 500 रुपयाचा पुरस्कार आहे पंकजदादा पाटील यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर 1500 रुपयाचा कॅश प्राइज आदित्य करता देखील आहे. आदित्य त्यांना आणखी 500 मैदानामध्ये देखील मिळालेत. 1500 त्यांच्याकरता आणि नंदकुमार पाटील साहेब यांच्याकरता देखील 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 500 ते पेंडिंग आहेत. SDM संदीप मोकाशी यांच्या माध्यमातून ते तुम्हाला नंतर दिले जातील, हँडओव्हर केले जातील. जे काही कॅश प्राइज आहे इथून वितरित केलं जातं. आणि एक महत्त्वाची मॅच इथून संपली आणि माझ्यामध्ये हा बॉल देखील इथून दिला जाईल नंदकुमार पाटील यांना. 5 विकेट एका ओव्हरमध्ये आणि ती देखील मेडन ओव्हर आली आहे. फायपर देखील घेतला आहे, हॅट्रिक देखील घेतली आणि हा गोल्डन बॉल नंदकुमार पाटील यांना दिला जातोय. 10 बॉलमध्ये 30 देखील खेळ. हा बॉल देखील तुम्हाला दिला जातोय. हा विवेक वाकले याच्याकरता 500 रुपयाचा पुरस्कार नंदकुमार पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिला जातोय. अशीच प्रगती तुम्ही करत राहा. आम्ही देखील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. या 5 विकेट आणि त्याचबरोबर हा बॉल आयुष्यामधील एक बेस्ट मोमेंट नंदकुमार पाटील यांच्याकरता राहील. जाऊयात आपण सध्या मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये आणखी एकदा बदल घडला जाईल आणि विवेक आपल्या समोर मायक्रोफोनवरती जॉईंट होत आहेत. आणि सनिकेत शेलार यांना विनंती असेल आपण ताबा सांभाळायचा आहे. मॅचला झाली आहे सुरुवात. नीरज कलवा सांगतात पहिला बॉल षटकार आलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं या बॉलला. आमच्या समोर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलकाच्या भूमिकेमध्ये बबलू दादा जॉईंट होत आहेत. बबलू दादा आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. थँक्यू. इथे मॅचला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर ठोकला षटकार. सुरुवात चांगली केली आहे. पुढचा बॉल स्मॅश केलाय समोरच्या दिशेनं. क्रॅकिंग फटका सजवलाय. आउटफील्ड फास्ट आहे. त्याच अनुषंगाने इथे चेंडू तो वेगाने ट्रॅव्हल झालाय. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 8 रन्स. 2 चेंडू समाप्त झालेत. चांगला स्टार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 3 धावा आल्यात. खूप चांगली रनिंग ती पाहायला मिळते आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले जवळपास 9 धावेवरती. याकूब आपल्याला पाहायला मिळतोय. वीरेंद्र पुढचा बॉल. चांगला फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक जज करतायत. एक सिंगल त्याच्यावरती केवळ ऍड केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 10. चांगली सुरुवात झाली आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. त्यानंतर एक तिहेरी धाव, त्यानंतर एक एकेरी धाव ती पाहायला मिळते. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्याने योग्यतेने रिटर्न केला बॉलला. एक सिंगल त्याच्यावरती कंप्लीट करू दिली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 11-11. आतापर्यंत 4 चेंडू ते समाप्त झालेत. याकूब आणि अजू अशी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि वीरेंद्र इथे याकूब स्ट्राईक एंडवरती आहे. चांगला बॉल, फुलर लेंथ बॉल, सन्मान दिलाय. ऑन राईटचा फटका जरूर पाहायला मिळाला. तिथे एक सिंगल ती कंप्लीट करू दिली आहे. स्कोर कार्ड 12-12.
इथे 5 चेंडू समाप्त झालेत. इथे अज्जू त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. तोच शेवटचा बॉल फेस करण्याकरिता सुसज्जित होतोय. पुढचा बॉल तिथे जोरकस मारायचा होता. फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर तेवढं नव्हतं. थोडंसं फंबल, थोडीशी गडबड जरूर झाली होती क्षेत्ररक्षकाकडनं, परंतु तिथे सावरलं स्वतःला. इथे एक सिंगल ती पुन्हा एकदा ऍड केली गेली आहे आणि स्कोर कार्डला नेऊन ठेवले. या सिंगलच्या मदतीनं ओव्हर समाप्त होऊन 13-13 आतापर्यंत पहिलं षटक ते संपलंय. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर एक षटकार, त्यानंतर एक तिहेरी धाव, त्यानंतर 4 सिंगल्स ते पाहायला मिळालेत. एकंदरीत 13 धावा लागलेल्या आहेत आणि बिनबाद सुरुवात आहे. इथे चांगल्या टोटलकडे टीम मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. अभिषेक आलाय इथे ओव्हर क्रमांक 2 करीत आपल्याला अभिषेक तो पाहायला मिळतोय. कुठपर्यंत मजल मारेल ते पाहणं गरजेचं आहे. अभिषेक चांगल्या इथे गोलंदाजी करिता पाहायला मिळतोय. इथे फटका तो चांगला आहे. टायमिंग प्रॉपर तेवढं होतं, परंतु तिथे कॅच केलाय ड्रॉप आणि इथे जीवदान दिलंय आणि निघून गेलाय बॉल. सीमा रेषा पार. फटका फसला होता, परंतु इथे सीमा रेषेचा रस्ता तो शोधला गेलाय. चौकार. स्कोर कार्ड 17-17. पुढचा बॉल. आणखीन एक बॉल तिथे बॅटेज आणि पुढच्याच बॉलवरती प्रत्युत्तर दिलं गेलंय. एक चांगला कॅरी केला गेला विकेटच्या मागे. बल्ली पांडव यांच्या माध्यमातून आली आहे पहिली विकेट. अज्जू महत्वाचा बॅटर तो माघारी परतलाय. इथे चोख प्रत्युत्तर ते आपल्याला पाहायला मिळालं. पलटवार केलाय दुसऱ्या चेंडूवरती बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलाय गोलंदाज. 2 चेंडू समाप्त झालेत आणि अजून 4 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित आलाय. रोहितचा फटका फसलाय जरूर. तिथे सेफ आहे. थोडंसं आउटफील्ड खराब असल्यामुळे तिथे कम्युनिकेशन मध्ये गडबड झाली आहे. त्याच गडबडीच्या अनुषंगानं आल्या पावली परत निघून चाललाय रोहित. निराश पावलांनी, हताश मनाने इथे डगआउट मध्ये परततोय. दिलीप आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आपण दिलीपला पाहतोय. कुठेतरी कम्युनिकेशन ते प्रॉपर नव्हतं दोन्ही बॅटर्सचं. त्याच अनुषंगाने रनआउटची विकेट ती माघारी परतली गेली आहे. अडचणींमध्ये वाढ ती या षटकामध्ये जरूर झाली आहे. बॅक टू बॅक विकेट्स आल्यात. याकूब पुढचा बॉल स्मॅश केलाय. तिथे कव्हर रिजनला प्रोटेक्शन आहे. थोडंसं फंबल, थोडीशी गडबड जरूर झाली आहे, परंतु रिकव्हर केलं स्वतःला आणि रिटर्न केलं. एक सिंगल त्याच्यावरती ऍड केली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 19-19. आतापर्यंत कमबॅक ते खूप सुंदर राहिलं इथे अभिषेकचा. पुढचा बॉल समोर मारलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रात आणि किती स्ट्रेट हिट. बाणाच्या वेगानं आलाय बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार.
थँक्यू. नवीन बॅटर बिट्टू तो पाहायला मिळतोय. साहिल आलाय. साहिल आणि याकूब बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते, कारण की दोन्ही स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 25 रन्स. साहिल ओव्हर क्रमांक 3 करीता आलाय. पहिला बॉल लयबद्धता ती चुकली गेली आहे तिथे. व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. व्हाईट बॉलने सुरुवात केली आणि इथे डिक्लेअर ती सुद्धा ऍड केली जाईल. एकंदरीत 2 धावा. व्हाईट प्लस एक डिक्लेअरची धाव. पुन्हा एकदा साहिल कमी गतीनं हाताला तिथे टर्न प्राप्त झालाय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं योग्यतेने इथे चेंडूची हाताळणी ती पाहायला मिळाली. सोडलाय चेंडूला याकूबनं, परंतु डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. मास्टर माइंड गोलंदाजी ती पाहायला मिळते. इथे व्हाईट करिता रेफर केलं गेलंय ऑफिशियल यांच्या माध्यमातून. इथे चेक केलं जात आहे. इट्स अ व्हाईट बॉल. चांगला डिसिजन तो पाहायला मिळालाय. पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर चेंडूची हाताळणी ती पाहायला मिळते. अजून एक पण बॉल नाही झाला. अजून एकही चेंडू तो या षटकात कंप्लीट झालेला नाहीये. 2 अवांतर धावा त्या आलेल्या आहेत. आणखीन एकदा जोरकस मारलाय. आडव्या बॅटचा प्रहार तो पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. एक धाव ती कंप्लीट केली गेली आहे. याकूब इथे स्ट्राईक चेंज करतोय. बिट्टू जो स्ट्राईक एंडवरती आलाय. एक चांगला बॅटर आहे, परंतु चांगली बॅटिंग करणं ते गरजेचं आहे, कारण की महत्त्वपूर्ण मॅच आहे. त्या अनुषंगानं चांगली बॅटिंग ती मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल फटका फसलाय. तिथे बराच वेळ चेंडू हवेत आहे. तिथे आली आहे विकेट. बिट्टूला स्वस्तात बाद केलंय. मोठं यश संपादित केलंय साहिलनं. गॉन. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. तसे आयोजक आहेत नेक पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. पंकज दादा पाटील नगरसेवक. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मैदानी हो भरलाय. आमची धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 29. आतापर्यंत विचार केला तर 2 चेंडू ते समाप्त झालेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. पुढचा बॉल कमी गतीने हाताळला. बाहेरच्या दिशेने काढलाय. मोठ्या फटक्यासाठी जायचं होतं. कव्हर रिजनला खेळण्याचा प्रयत्न जरूर बॅटरने केला होता, परंतु अपयश ते वाटायला आलंय. विकेटच्या मागे बल्ली पांडव यांचं योग्य कलेक्शन तो पाहायला मिळतोय. डॉट बॉल कंप्लीट केला गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरवलं. फिरत निर्माण केली गेली आहे. इथे विकेट ती पुन्हा एकदा आली आहे. चांगली स्टंपिंग. इथे
जर ऑफिशियल आपण इथे आपल्याला डाऊट असेल तरच चेक केला जाईल. जर डाऊटफुल असेल तरच. अंपायर्स आपण फक्त रेफरल घेऊ शकता. ओके. इट्स अ फेअर बॉल. इथे चेक केला गेलाय. क्रॉस व्हेरिफिकेशन ते झालंय आणि फेअर बॉल तो गणला गेलाय. कलवा, ओवर स्टेपिंग बहुत ज्यादा डाउट है ना, तभी लेना. राकेश स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. व्हाईट बॉल तो इथे दर्शवला गेलाय. इथे ऑफिशियल यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. इथे इथे जो ऑफिशियल कॉल आहे तोच ग्राह्य धरला जाईल. पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करा. त्यांना जर शंका असेल तर ते रेफरल घेऊ शकतात. पुढचा बॉल स्टेप आउट केलाय. समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे चांगला फटका सजवलाय जरूर. तिथे चांगला कॅच तो कॅरी केला गेलाय सीमा रेषेच्या जवळ. इथे टिपलाय झेल संपवलाय. आणखीन एका मोठ्या बॅटरचा खेळ. राकेश इथे माघारी परतला गेलाय. पाटलांचा बैल गाणा गाणा. विवेक आलाय इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे साहिल जो पुढचा बॉल घेऊन तयार होतोय. विवेक स्ट्राईक एंड वरती आहे. शॉर्ट बॉल यूज केलाय. समोरच्या दिशेला प्रकाश चढवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. तिथे प्रयत्न सुरेख होते परंतु अपयश. इथे रनआउटची विकेट ती माघारी परतली गेली आहे. पण स्कोर कार्ड किती झाला? स्कोर कार्ड किती झाला? स्कोर कार्ड किती झाला? 31 ना. इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 31-31. 3 षटक इथे समाप्त झालेत आणि 31 धावीवरती आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं या अंतिम षटकाचा पहिल्या इनिंग मध्ये शेष राहतोय. मैदानाच्या आतमध्ये पाणी ते जात आहे. ड्रिंक्स ब्रेक तो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये विचार केला तर
खूप जास्त धावा आल्या होत्या. त्यानंतर उल्लेखनीय कामगिरी इथे पाहायला मिळाली आहे. साहिल ज्यानं अप्रतिम षटक हाताळलं होतं. अभिषेक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2-2 अभिषेक एका संघामध्ये खेळतायत. फटका एवढासा प्रॉपर नाहीये, त्याच अनुषंगाने इथे टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि एक सिंगल त्याच्यावरती हॅपी इथे अकाउंट ओपन करतो वैयक्तिक. याकूब त्याला चांगली बॅटिंग करणं गरजेची आहे कारण की महत्वाचा बॅटर आहे आणि 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शॉर्ट बॉल पनिश केलाय, चांगला फटका सजवलाय, गॅप मध्ये वेगाने निघून चाललाय बॉल, अनस्टॉपेबल हिट, चौकार 4. मी उल्लेख केला होता आणि त्या उल्लेखाला साजेशी कामगिरी. पुढच्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. याकूब त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे कारण की आत्तापर्यंत ही स्पर्धा त्यानं आपल्या बॅट आणि बॉलनं गाजवली आहे. पुन्हा एकदा ऑनसाईडला दिशा दिली आहे. तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. गडबड झाली आहे तिथे. काय घडतंय, रनआउटची विकेट ती संपादित केली गेली आहे. याकूबला हवी होती स्ट्राईक, त्याच अनुषंगाने इथे विकेट ती सॅक्रिफाईस केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. हॅपी तो माघारी परतलाय. टोटलचा विचार केला तर 37. पुढचा बॉल फटका फसलाय. पुन्हा एकदा हव्या चेंडू उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक धावतायत तिथे प्रयत्नांना अपयश ते आलंय. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. विचार केला तर 39 40च्या उंबरठ्यावरती स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय. 4 चेंडू समाप्त झालेत. याकूब जो इथे ओपनिंग करण्याकरिता आला होता परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला प्राप्त झाली नव्हती. शॉर्ट बॉल इथे पुल केलाय, बॉलला फटका फसलाय. ताकद तेवढी नव्हती. त्याच अनुषंगाने इथे टीम ऑल आउट ना, ऑल आउट का डायरेक्ट सर, ऑल आउट का इथे महत्वाचा बॅटर तो माघारी परतला गेलाय आणि पूर्णपणे वर्चस्व ते टीमने प्रस्थापित केलंय. चांगली गोलंदाजी केली आहे. हे लास्ट बॅटर ना, लास्ट बॅटर ना, शेवटचा बॅटर का आरटी शेवटचा ना, हो रुपेश ठाकरे शेवटचा आहे ना बॅटर, शेवटचा बॅटर तो अजूनही शेष जातोय. इथे थोडीशी गडबड ती होताना आपण पाहतोय. डिक्लेअर प्लस वाईड एकंदरीत 2, डिक्लेअर प्लस वाईड एकंदरीत 2 धावा त्या एक्स्ट्रा स्वरूपात ऍड केल्या गेल्यात स्कोर कार्ड मध्ये. टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 41-41. शेवटची विकेट ती अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेष जाते. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता तिथे फटका तो सजवायचा होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते वीरेंद्रकडनं. चांगला रिटर्न पाहायला मिळाला. गडबड झाली आहे आणि त्या गडबडीचा भुगतान इथे टीम झाली ऑल आउट. केवळ 42 वरती संपूर्ण संघ तो गारद झालाय. खराब क्रिकेट ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिली टीम आहे ना, पहिली टीम आहे ना ऑल आउट वाली. या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरलाय की तो संपूर्ण स्वरूपात ऑल आउट झालाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 42-42. 43 धावांचं आव्हान ते असणार आहे. सेकंड इनिंग करिता आपण विनय द्वारकाधीश संघाचे प्लेयर आपण इथे संपर्क साधा आणि आपला कर्णधार सुद्धा इथे टीम द्वारकाधीश पाठवून द्या. 42 धावा आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये लागल्यात. सेकंड इनिंग करिता इथे मायक्रोफोन वरती
मी माननीय अक्षयजी पांडव सरांना आमंत्रित करतोय. वेलकम बैक। शाम के सत्र में सभी का फिर से एक दफा हार्दिक हार्दिक स्वागत। एक बेहतरीन प्रतियोगिता वो हमें यहाँ पर देखने को मिलती हुई धानवी प्रीमियर लीग बहुजन विकास आघाड़ी की ओर से पुरस्कृत पंकज दादा पाटिल जिनकी ओर से आयोजित ये धानवी प्रीमियर लीग विनय जो मैन ऑफ द मैच रहे थे। आइए आपके लिए यहाँ पर मैन ऑफ द मैच का इनाम एक टी शर्ट सनत स्पोर्ट्स की ओर से जो टी शर्ट हमें स्पॉन्सर किया गया है वो टी शर्ट देकर आपका सम्मान किया जाएगा। विनय कैप्टन को भी आना है। इसके बाद पहले सेमीफाइनल का टॉस वो किया जाएगा। सेमीफाइनल नंबर 1 विनय आपको मुख्य मंच पर आना है। वहां पर आपको मैन ऑफ द मैच की जो जर्सी है वो देकर आपका सम्मान वो किया जाएगा। मैन ऑफ द मैच विनोद को टी शर्ट वहां पर दिया जाएगा और उसके बाद टॉस जो है वो हमारे बीच यहाँ पर उपस्थित अमित जी ठाकुर जिनकी शुभ हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। आइए दोनों भी कैप्टन्स जिनके बीच इसके बाद वाला जो मुकाबला है वो खेला जाएगा। ऑन साइड के दिशा में इस गेंद को वहां पर मोड़ दिया। जब तक गेंद को उठाया 1 रन वो वहां पर मुकम्मल होता हुआ। शाम के सत्र में संदीप जी मोकाशी, विकास जी उपाध्याय और उनके सहकारी जो यहाँ पर उपस्थित होते हुए आप सभी का वेलकम है। अमित जी ठाकुर आपसे रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है। आपके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा, कॉइन को स्पिन किया जाएगा। धानवी प्रीमियर लीग एक बड़ी प्रतियोगिता वो हमें यहाँ पर देखने को मिलती हुई। जो छोटे बच्चे बिल्कुल सामने खड़े हैं वहां से हट जाना है, सबको हटना है। स्कोर बोर्ड अगर हम देखें तो स्कोर बोर्ड 3 रनों पर जा पहुंचता हुआ जीतने के लिए 43 रनों का लक्ष्य है। और शुरुआत देखें अगर हम तो थोड़ी सी शांत हुई है। सिंगल डबल के साथ बल्लेबाज अपना खाता खोलते हुए नजर आ रहे हैं। 2 गेंदों का खेल अब तक खत्म हुआ। 2 गेंदों की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड 3 रनों पर जा पहुंचता हुआ। इस बार लेग स्टंप पर गिरी, वहां से अतिरिक्त बाहर रही। अंपायर ने वहां पर वाइड करार की है इस गेंद को। अतिरिक्त के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी होती हुई स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर अब जा पहुंचता हुआ 4 रनों पर। यह पहला ओवर प्रगति पथ पर 43 रनों का लक्ष्य वो सामने रखा गया है। अच्छा स्ट्रोक वहां पर इनफील्ड के ऊपर से खेला है, खिलाड़ी है वहां पर। अच्छी फील्डिंग वो वहां पर देखने को मिलती हुई। 1 रन उससे ही संतुष्ट होना पड़ेगा। शानदार फील्डिंग वो वहां पर नजर आ रही है। अच्छी गेंदबाजी वो वहां पर नजर आ रही है क्योंकि बिल्कुल सटीक निशाने पर गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाजों को बांध कर रखने की कोशिश कर रहे हैं और काफी हद तक अब तक सफलता मिली है। ये देखिए ये बल्ले का बाहरी सिरा लेकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई। सफलता मिलती हुई पहले बल्लेबाज को यहां पर वापस लौटना होगा। फर्स्ट विकेट डाउन ईयर, पहला झटका लगा है टीम पूर्वांचल वॉरियर्स को। बल्लेबाज आउट। इस प्रतियोगिता को सफल करने के लिए अगर हम देखें तो पानी की जो व्यवस्था है और इस टूर्नामेंट के लिए अनमोल सहयोग जिनका मिला है संदीप जी मोकाशी, नगर सेवक अरशद भाई, अरशद चौधरी, अशोक नगर पांडे जी, अशोक कुमार, अनिल गुप्ता जी, छोटू सिंह,
पंकज जी देशमुख नगर सेवक है, जिनकी ओर से भी सहयोग इस प्रतियोगिता के लिए। पावस्कर, समत भाई, पंकज सिंह, संतोष जी यादव, पवन जी यादव, शरद जी यादव, अनिल जाधव जिनका सहयोग इस प्रतियोगिता के लिए मिलता हुआ। अजीत जी पाटिल जिनका भी बहुत बड़ा सहयोग है इस प्रतियोगिता के लिए। सुल्तान मिर्जा, विशाल पाटिल, भरत पाटिल, जतिन भाई, निरंजन भाई, अरविंद शुक्ला, सज्जद भाई, गावदेवी मार्केट, इन सभी का सहयोग है। यहाँ पर डिक्लेरेशन जोन में गेंद चली जाती हुई नीरज यादव, अजय यादव, रवि पांजा, बालाजी सेठ, धर्मेंद्र सेठ और पंकज यादव, इन सबका सहयोग इस प्रतियोगिता को सफल करने के लिए मिला। इन सभी का हम शुक्रगुजार है। पहले ओवर का खेल वो यहाँ पर चलता हुआ। पहले ओवर में अब तक स्कोर बोर्ड अगर हम देखें तो 6 रन वो स्कोर बोर्ड के ऊपर लगते हुए। ओवर नंबर 2 के लिए यहाँ पर गेंदबाजी के ट्रैक पर तब्दीली हुई है। गेंदबाज रोहित जो गेंदबाजी के लिए आते हुए, जीतने के लिए 43 रनों का लक्ष्य है, लेकिन पहले ओवर में बिल्कुल बल्लेबाजों को खामोश रखा है। कोई मौका वो वहां पर गेंदबाज ने दिया नहीं बड़े स्ट्रोक खेलने का, स्कोर बोर्ड को चलाते रहने का। इस ओवर की पहली गेंद पैरों के बीच थी, उड़ाया लॉन्ग ऑन के ऊपर से, बढ़िया बढ़िया शानदार कैच। वहां पर सिक्सर का इशारा आया है अंपायर की ओर से। ये गेंद जब इन्होंने लपकी थी तो इनका पैर सीमा रेखा के पार था। वहां पर जो उनके साथी खिलाड़ी है ना, वो भी दर्शा रहे कि ये सिक्सर है। इस प्रतियोगिता को सफल करने के लिए जो गेंदें हम यूज कर रहे हैं वो मोहन जी पाटिल जिनकी ओर से हमें प्रोवाइड की गई है, उनका भी शुक्रिया। इस ओवर की अगली गेंद गेंदबाजी के ट्रैक पर, गेंदबाज रेडी होते हुए। अच्छी गेंद, बल्ले का क्या इस बार सिरा लिया है? तो हाँ, अंपायर ने कहा बिल्कुल वापस लौटना होगा बल्लेबाज को। ये बहुत बढ़िया गेंदबाजी है, क्योंकि इसके पहली गेंद पर 12 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए जीतने के लिए 43 का लक्ष्य रखा गया। अभी भी जीतने के लिए 31 रनों की दरकार है। आने वाली 16 गेंदे वो यहां से शेष है। 16 गेंदे और 31 रन जीतने के लिए बनाने हैं। अविनाशजी पाटील साहेब आणि विशालजी घरत इथे उपस्थित होत आहेत। आपलं मनपूर्वक स्वागत आहे। विशालजी घरत ज्यांचंही मुलाचं सहकार्य आहे या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे। अगली गेंद अच्छी गेंद है, बिल्कुल गुडलैंड स्पॉट पर गिरी थी और वहां से अतिरिक्त उछाल के साथ विकेट कीपर के हाथों में चली गई। 3 गेंदों का खेल वो यहां पर खत्म हुआ। 3 गेंदों की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड 12 रनों पर रुका हुआ। स्कोर बोर्ड वो आगे चलने के लिए रेडी नहीं है। 43 का लक्ष्य जरूर है, लेकिन उसे पूरा भी तो करना होगा अच्छी बल्लेबाजी कर उड़ाया हवा में फिर से एक दफा। वहां पर विकेट का मौका था, लेकिन खिलाड़ी पहुंच नहीं पाए। 1 रन डिक्लेरेशन जोन में मिलता हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 13 पर। अब जीतने के लिए 30 बनाने हैं। आने वाली यहां से 14 गेंदे शेष है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे बल्लेबाज अजीत के साथ अगर हम देखें तो बल्लेबाज ऋषभ, जो 2 बल्लेबाज ग्राउंड के अंदर नजर आते हुए। अजीत स्ट्राइकर एंड पर है, ऑन साइड की दिशा में मोड़ दिया इस गेंद को। वहां पर गेंद जब तक उठाने की कोशिश करते 1 रन वो मुकम्मल हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर अब जा पहुंचा 14 रनों पर। सिंगल डबल्स वो आ रहे, लेकिन बड़े स्ट्रोक वो बिल्कुल रुके हुए। इस ओवर में अब तक 5 गेंदों में 8 रन बने हैं। पहले ओवर में बहुत कम रन 5 रन बने थे। ये गेंद हवा में और वहां पर कैच लपक लिया।
सफलता वो अर्जित होते हुए बल्लेबाज को वापस लौटना पड़ेगा। विकेट का पतन। तो 2 ओवर का खेल यहां पर खत्म हुआ। 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड अगर हम देखें तो 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए आने वाली 12 गेंदें यहां से शेष है और 12 गेंदों में जीतने के लिए 29 की दरकार है। 12 गेंदे 29 रन चाहिए। नए बल्ले गेंदबाज गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाज सनी जो गेंदबाजी के लिए आते हुए, देखते किस तरीके से गेंदबाजी सनी जो बल्लेबाजी के लिए आए, गेंदबाजी के लिए याकूब आते हुए। याकूब ने भी काफी बढ़िया गेंदबाजी इस प्रतियोगिता में की है। वो याकूब अब गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाजी करने के लिए नजर आते हुए, देखते किस तरीके से गेंदबाजी यहां पर गेंदबाज याकूब की ओर से की जाएगी। अजीत स्ट्राइकर एंड पर पहली गेंद यहां पर अगर हम देखें तो खिलाड़ी वहां पर थोड़ा सा आवाज दिया था उन्होंने, इस कारण गेंद को डिलीवर ना किया। एक डेड बॉल। याकूब अपने गेंदबाजी के ट्रैक पर फिर से एक दफा रेडी होते हुए इस ओवर की पहली गेंद लेकर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर कर बैठे। वाइड का इशारा अंपायर की ओर से आता हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी। स्कोर बोर्ड 15 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। पहली गेंद ऑफ स्टंप से खासी बाहर थी, उस कारण अंपायर ने वहां पर वाइड के तौर पर करार की। 1 रन के साथ स्कोर बोर्ड 15 रन। इस बार डांसिंग ग्राउंड ट्रैक उड़ा दिया गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर से। ये बढ़िया स्ट्रोक, 6 रन। वन प्लस वन है या फिर नो का ही एक है। नो के 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। स्कोर बोर्ड 22 रन। अब फ्री हिट की मौका है, फ्री हिट का चांस है। बल्लेबाज को यहाँ पर एक बड़े स्ट्रोक के लिए जाना होगा। इस मुकाबले में अगर रन आपको जोड़ने हैं, अभी भी एक ही गेंद हुई है इस ओवर की। यहाँ पर स्टेप आउट तक किया था लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं करवा पाए। गेंद विकेट कीपर के दस्तानों में चली गई। डॉट गेंद वो यहां पर देखने को मिलते हुए। कुल मिलाकर 2 गेंदों का खेल अब तक खत्म हुआ। स्कोर बोर्ड 22 रन जुड़ते हुए। जीतने के लिए अभी भी 21 रन चाहिए। आने वाले आपके पास 10 गेंदें शेष है, 10 में 21 बनाने हैं। बहुत ज्यादा मुश्किल है ऐसा है नहीं, लेकिन अच्छी बल्लेबाजी करनी होगी। ऑन साइड में बड़े स्ट्रोक के लिए जाना चाह रहे हैं लेकिन मिड विकेट के क्षेत्र में जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 2 रन वो आसानी के साथ वहां पर मुकम्मल हुए। तीसरे के लिए यहाँ पर मुड़ते हुए और 3 रन वो काफी तेजी के साथ वहां पर पूरे किए गए। इन्हीं 3 रनों के साथ स्कोर बोर्ड में बढ़ोतरी होती हुई स्कोर बोर्ड 3 से आगे बढ़कर अब जा पहुंचा 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। अब तक की 3 गेंदें इस ओवर की समाप्ति हुई। अभी भी 3 गेंदों का खेल वो शेष। याकूब की ये गेंद ऑन साइड में खेला है, वहां पर मिसफील्ड वो होती हुई और इस मिसफील्ड का भुगतान वो आपको करना होगा। वहां पर एक्स्ट्रा मिलेंगे, 3 रन मिलेंगे। आप 2 तो दौड़ चुके थे और उसके बाद एक डिक्लेयर की कुल मिलाकर 3 रन वहां पर मिलते हुए और इन्हीं 3 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 28 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। जीतने के लिए यहां से अभी भी 15 रनों की जरूरत है। आने वाली गेंदें अगर हम देखें तो वो 8 गेंदें शेष है। यहां पर अच्छा स्ट्रोक बिल्कुल लॉन्ग ऑफ की तरफ खेला है। खिलाड़ी ने जब तक गेंद को फील्ड किया 1 रन वो वहां पर मुकम्मल होता हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 29 रन। आखिरी गेंद है इस ओवर की। अब तक की 5 गेंदें समाप्त हुई और काफी अच्छे रन आए इस ओवर में। सामने की तरफ खेला है, वहां पर बैक टू द बॉलर, अच्छी
फील्डिंग वहां पर नजर आती हुई सेल्फ फॉलो थ्रू में, जब तक गेंद को वहां पर फील्ड किया कोई रन मुकब्बल नहीं हुआ। 3 ओवर का खेल वो यहाँ पर खत्म हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड के ऊपर 29 रन लग चुके। आने वाले आखिरी की 6 गेंदें शेष है और इन्हीं 6 गेंदों में जीतने के लिए आपको 14 रन बनाने हैं। 6 में 14 की दरकार है। क्या ये 6 में 14 बनाएंगे? अच्छे स्ट्रोक क्या यहाँ से खेले जाएंगे? बहुत से प्रश्न है और उन्हीं प्रश्न के जवाब वो हमें यहाँ पर ढूंढने हैं। ये सवाल जो पूछे गए हैं बल्लेबाजों को, उनका जवाब उनको देना होगा। गेंदबाजी के ट्रैक पर आखिरी ओवर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज संकेत जो गेंदबाजी के ट्रैक पर है। सामने अजीत स्ट्राइकर एंड पर। अजीत है तो ग्राउंड के अंदर, तो बड़े स्ट्रोक खेलने होंगे उनको। शरीर से दूर खेल बैठे, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई थोड़ा सा दूर से गेंदों को घुमा रहे और अजीत को वहां पर अधिक प्रयास करने के लिए मजबूर कर रहे हैं और उसमें गलतियां हो रही है। गेंद विकेट कीपर के हाथों में चली जा रही है। उड़ाया बिल्कुल सामने की तरफ। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी है और उनको बीट करती हुई यह गेंद निकल गई सीमा रेखा पार। रन मिलेंगे 4। अभी इन्हीं 4 रनों के साथ यह मैच क्लोज आता हुआ। अब आने वाली यहां से गेंदें शेष है। 4 रन बनाने हैं 10। क्या ये 4 में 10 बना दिए जाएंगे या फिर इन 10 रनों से दूर रखा जाएगा? कौन जीतेगा ये मुकाबला? स्टेप आउट किया, सामने की तरफ खेला। लॉन्ग ऑफ में खिलाड़ी है। 1 रन तो वहां पर मुकब्बल हुआ। अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा रिटर्न। 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ अब स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर जा पहुंचा 34 रन। अब आने वाली गेंदें शेष है 4 और 3 गेंदें, माफ कीजिए 3 गेंदे का खेल यहां पर बाकी है और 3 गेंदों में जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। 3 में 9 बनाने हैं। एक बड़ा स्ट्रोक यहां से खेलना होगा। क्या ये आने वाले 3 गेंदों में एक बड़ा स्ट्रोक वो यहां से खेलते हैं? 3 गेंदों में 9 रनों की दरकार है। अगली गेंद शॉर्ट ऑफ लेन थी, पुल करने की कोशिश कर रहे थे और नहीं कर पाए। वहां पर अगर हम देखें तो विकेट वो सैक्रिफाइस करना होगा। ये बल्लेबाज जो बल्लेबाजी के लिए ग्राउंड के अंदर आए थे कुछ खासा दमखम नहीं दिखा पाए। इनको तो गेंदें ही रीड नहीं हो रही थी। इसके लिए वापस लौटना पड़ेगा। सनी जिनके पारी का अंत वो यहां पर होता हुआ। अब आने वाली गेंदें शेष है 2 में जीतने के लिए रन बनाने हैं 9। बल्लेबाजों में खासा दम वो दिखा नहीं। मिडल ऑफ द बैट खेलना जरूरी है, लेकिन कोई भी बल्लेबाज वहां पर अपना दमखम वो सही तरीके से नहीं दिखा पाया अब तक। एक अजीत है जिन्होंने अच्छे रन जो स्कोर बोर्ड के ऊपर लगाए हैं और वही अजीत अब स्ट्राइकर एंड पर नजर आते हुए। आने वाली 2 गेंदों में इनको बनाने हैं 9 रन। क्या इस गेंद पर एक बड़ा प्रहार वो आएगा? अगर बड़ा प्रहार आएगा तो मैच जीवित रहेगा। उड़ाया गेंद को हवा में। 3 रन तो चाहिए यहां से किसी भी हालत में। 1 रन कंप्लीट किया, दूसरे के लिए मुड़े हैं, 2 कंप्लीट किए, तीसरे के लिए आ रहे हैं और 3 रन वो मुकब्बल हुए। अब क्या चौथे के लिए मुड़ेंगे? आगे चले गए वहां पर खिलाड़ी। आना चाहिए था क्योंकि अजीत सिक्सर लगा सकते थे। अब 1 में चाहिए जीतने के लिए यहां से 6 रन। 1 गेंद 6 रनों की जरूरत। 1 में 6 क्या यहां पर लगा दिए जाएंगे? बड़ा स्ट्रोक क्या यहां से खेला जाएगा? आखिरी की 1 गेंद जीतने के लिए 6 की दरकार। गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज सामने बल्लेबाज जो अभी अभी ग्राउंड के अंदर आए, लेकिन एक सिक्सर लगाना है। लगा दिया, ठोक दिया सिक्सर। यहां पर जीत लिया इस मुकाबले को टीम पूर्वांचल वॉरियर्स ने।
आखिरी की गेंद पर 6 रनों की दरकार थी और इस आखिरी की गेंद पर बल्लेबाज सिद्धार्थ ने ठोक दिया सिक्सर और जीता दिया इस मुकाबले को पूर्वांचल वॉरियर्स को। क्वालिफाई होने वाली ये चौथी टीम है पूर्वांचल वॉरियर्स, सेमीफाइनल में अब खेलेगी। क्या शानदार मुकाबला यहां पर देखने मिला। जीत यहां पर दर्ज की है पूर्वांचल वॉरियर्स ने। बहुत बहुत शुभकामनाएं रहेगी टीम पूर्वांचल वॉरियर्स। हार्ड लक बजरंग बॉयज। स्वागत आणि सन्मान त्याच्याकडे आपण वळतोय। ठाणे येथून या स्पर्धेकरता पंकज पाटील इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत। मी ऋषिकेश पाटील यांना विनंती करतो की आपण पंकज पाटील यांचा सन्मान तो मंचावरनं करावा। ऋषिकेश पाटील आपल्याला विनंती आहे, पंकज पाटील यांचा शुभ सन्मान तो आपण या मुख्य मंचावरनं करावा। कॅमेरामन आपल्याला विनंती आहे आपण फोकस करायचे। हा शुभ सन्मान तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। तदनंतर आपल्या सोबत सन्माननीय अमित सिंग जे इथे उपस्थित आहेत। सुनील पाटील आपल्याला विनंती आहे की अमित सिंग यांचा सन्मान आणि सत्कार तो आपण इथे मंचावरनं करावा। सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते अमित सिंग यांचा सन्मान आणि सत्कार तो या मंचावरनं केला जाईल। तदनंतर कुमेंजी पाटील जे आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत। अथर्व पाटील आपल्याला विनंती आहे की कुमेंजी पाटील यांचा सन्मान तो आपण मुख्य मंचावरनं करावा। अथर्व पाटील यांच्या शुभ हस्ते कुमेंजी पाटील यांचा हा शुभ सन्मान तो इथे मुख्य मंचावरनं केला जातोय। मान्यवरांचा आदर सत्कार तो या स्पर्धेच्या निमित्तानं इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्यासोबत मनीषजी अडवाणी जे इथे उपस्थित आहेत। अक्षय पाटील आपल्याला विनंती आहे, अक्षय पाटील आपण मनीषजी अडवाणी यांचा हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं करावा। तदनंतर विशाल घरत जे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। चिराग पाटील आपल्याला विनंती आहे, विशाल घरत यांचा शुभ सन्मान चिराग पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करावा। चिराग पाटील यांच्या शुभ हस्ते आपण विशाल घरत यांचा हा शुभ सन्मान तो इथे मुख्य मंचावरनं करतोय। हा शुभ सन्मान तो होत असताना आपण पाहत आहे। त्यानंतर कपिल पाटील आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत। करण पाटील कपिल पाटील पारोळ जे आपल्यासोबत आहेत। करण पाटील आपल्याला विनंती आहे, करण पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान तो आपण इथे करतोय। इथे हा शुभ सन्मान तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। कपिल पाटील यांचा हा सन्मान इथे मुख्य मंचावरनं होतोय करण पाटील यांच्या शुभ हस्ते। तदनंतर डीजे थँक्यू ओमकार यादव जे आपल्या समेत इथे उपस्थित आहेत। भावेश पाटील आपल्याला विनंती आहे, ओमकार यादव यांचा सन्मान भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय। भावेश आपण ओमकार यादव यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं करावा। मॅचकडे आपण जातोय आणि संतोष चव्हाण ते आपल्या सोबत जोडले जातील। खरं तर मॅचला सुरुवात झाली आणि चांगला स्टार्ट आतापर्यंत मिळाला आहे। गोलंदाजी करणाऱ्या संघाकरता दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळतात। महत्त्वाची मॅच आहे। अतिथी मान्यवरांचं देखील आम्ही कौतुक करतो आणि विशेष करून त्यांचा आभार देखील व्यक्त करतो आपण या स्पर्धेकरता किमती वेळ दिल्याबद्दल। चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटी करता आली आणि आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे। ओव्हरचा पुढील बॉल यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड यस टर्न्स अवे विकेट।
आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला आमची धान्यू प्रीमियर लीग सेमीफायनल नंबर 1 आपण ही मॅच बघतोय दोन संघादरम्यान सारंग स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण बघतोय द्वारकाधीश या दोन संघांदरम्यान ही मॅच चालू आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि दुसऱ्या बॉलवरती मोठी विकेट आली आहे. सनिकेत शेलार आउट झाले आणि खऱ्या अर्थाने सनिकेत शेलार यांचं या विकेटवरती उभं राहणं आणि आपल्या टीम करता धावा बनवणे महत्त्वाचं होतं, पण या मॅचमध्ये जास्त काही करू शकले नाही. पाठीमागील मॅचचे हिरो, पाठीमागील मॅचचे सुपरस्टार नंदकुमार पाटील मैदानादरम्यान दाखल झालेत. आल्याबरोबर फटका चांगला सजवलाय. 30 सर्कलवरती बॉलला फील्ड केलं जाते, स्टॉप केलं जातंय, थांबवलं जातंय. नीरज बॉल किती झालेत? 4. चार बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा धाव फलकावरती. यावेळेस बॉलला उडवलंय आणि सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदित्याच्या बॅट मधून आला बिग षटकार. हा खेळाडू आदित्य पाठीमागील मॅच मध्ये देखील चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि याही मॅच मध्ये तो लढतोय. बॉल झाला गोशंकी क्षेत्रामध्ये सिंगल धावीतून मिळेल. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस सर्वप्रथम बॅटिंग करत असताना सारंग स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9च्या आकड्यावरती. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांकरता. सेमीफायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल त्याला पुढे जाण्याची डायरेक्ट संधी मिळेल. आणि आता या मॅच मध्ये सनिकेत शेलार फक्त 1 धाव बनवून बाद झाले आणि त्याचबरोबर आता नंदकुमार पाटील आणि आदित्य या दोघांवरती जिम्मेदारी असेल. या स्पर्धेचा हायस्ट टोटल 87 धावा बनवणारा संघ मैदान दरम्यान दाखल आहे आणि त्याचबरोबर सेकंड हाय स्कोर बनवणारा संघ द्वारकाधीश तो देखील मैदानादरम्यान आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई सध्या तर आपण बघतोय. उस्मान आला बॉलिंग मार्क वरती. उस्मानच्या कोट्यामधील पहिलं षटक आहे. संघाकरता दुसरं षटक आहे. समोर कोण आहे आपण बघतोय. आजच्या दिवसामधील सुपरस्टार राहिलेत नंदकुमार पाटील ऑन स्ट्राईक. उस्मानचा बॉल हवेमध्ये केलाय आणि नंदकुमार पाटील यांना जीवनदान नॉन स्ट्राईक एंड वरती. आदित्य ऑलमोस्ट स्ट्राईक एंड पर्यंत पोहोचले होते. कॅच ड्रॉप, कॅच सोडलाय की ही मॅच सोडली आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये जर तुम्ही केल्या असेल तर सिंगल धाव मिळेल. बघा याच्या अगोदर देखील तुम्हाला वॉर्न केलं होतं की हा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळू शकणार नाही आणि 3 धावांची पॅनल्टी आता. बॉलचा बॉक्स आहे ना भाऊ.